मंत्री व महसूल मंत्र्यांनी कोतवालांच्या 51 दिवसांच्या आंदोलनानंतर तुटपुंजी पगार वाढ केली आणि कोतवालांची दिशाभूल केली असल्याचे मत कोतवालांनी व्यक्त करीत आपला संप 52व्या दिवशी सुरूच ठेवला। महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष गणेश इंगोले आणि छावा क्रांती सेनेचे करण गायकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। ज्या कालच्या 8 तारखेच्या मंत्रिमंडळात जो काही निर्णय झालेला आहे तर तो निर्णय आम्हाला शासनाचा मान्य नाही आहे। जर शासनाने जर सर्वांना समान पगार जर दिला, कारण की काम जे करतात कोतवाल तर हे काही त्या टक्केवारीनुसार काम करत नाही आहे। जे कोतवाल आज लागणार आहे तोही तेच काम करणार आहे आणि जो रिटायर होणार आहे तोही तेच काम करून रिटायर होणार आहे। म्हणून शासनाने जर कुठेतरी 2 पावलं मागे येऊन आमच्याशी चर्चा केली किंवा आम्ही 2 पावलं मागे येतो, जर दोघांच्या संमताने एक विचार करून आपण जर याच्यातून काही मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर 100% आपण काहीतरी मार्ग निश्चित करून आता जी 2,500 रुपयाची वाढ केलेली आहे तर ती 2,500 रुपयात आजच्या मितीला एका कुटुंबाचं जगणं हे शक्य नाही आहे। आम्हाला साधारण टपाल घ्यायला जरी आम्ही तहसील ऑफिसला गेलो तर 100 रुपयाचं आम्हाला पेट्रोल लागतं आणि नोटिसा जरी बजवायच्या असेल तर त्या नोटिसा बजवताना सुद्धा आम्हाला खिशातले पैसे टाकून आम्हाला नोटिसा तुम्ही आता आंदोलन मागे घेणार आहे का काय करणार? नाही, आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, परंतु निर्णय जर शासनाने तसं जर लेखी पत्र दिलं किंवा काहीतरी चर्चा करू आपण आणि चर्चेच्या माध्यमातून एक कुठं ना कुठेतरी काहीतरी मार्ग काढू। जर असंच घडलं तर 100% आम्ही पुढील आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे। मी वारंवार मंत्री महोदयांशी बोलतोय, त्यांना एकच गोष्ट सांगितली, जर तुम्हाला आज चतुर्थ श्रेणी देणं शक्य नसेल, या आंदोलन जर कोंडी फोडायची असेल तर आपण सकारात्मक या लोकांच्या पोटाची खळगी भरेल, यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल अशा पद्धतीनं काहीतरी एक निर्णय घ्यावा। मला अपेक्षित निर्णय होता किमान या सरकार 12 ते 13 हजाराच्या दरम्यान घोषणा करेल, परंतु या सरकारने अत्यंत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे। 51 वय वर्षाच्या वरच्या लोकांना 15,000 रुपये पगार देणार, 5 वर्षापूर्वी लागलेल्या लोकांना 7,500 रुपये 2,500चं मानधन देणार, त्याच्यानंतर त्यांनी 3%, 4%, 5% असे गट जे केले, याचा अर्थ या सरकारने या आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझी अजूनही विनंती आहे, ते रात्री आमच्याशी बोलत आहे, रात्रीपासून त्यांचं म्हणणं चालू की आंदोलन सोडा, पण कुठल्या बेसवर आंदोलन सोडणार या राज्य सरकारने आम्हाला अजून लेखी पत्र दिलेलं नाही। या सरकारने जर लेखी पत्र दिलं असतं आणि त्याच्यात आता प्रामुख्याने आमची मागणी ही की एकच निर्णय घ्या, ह्या कोतवालांचं काम समान आहे, हे सारखंच काम करतात, त्याच्यामुळे त्यांना वेतनसुद्धा सारखं असलं पाहिजे, जे द्यायचं ते सारखं द्यावं ही आमची मागणी आहे। सरकारने चर्चा करावी, चर्चेतून प्रश्न सुटेल। आंदोलन आता आमचीही तयारी आहे 2 पावलं मागे जाण्याची, फक्त सरकारने आता 2 पावलं पुढे येण्याची तयारी दाखवावी। कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा निर्णय यावेळी व्यक्त करण्यात आला। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।